रंगांचा आभाळी आज सजला उत्सव, तीन रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा, ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय विचारमंचावरील मान्यवर, गुरुजन वर्ग व माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट. सर्वप्रथम मी तुम्हाला भारत स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आपल्याला स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेता यावा यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या त्या सर्व क्रांतिकारकांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मुक्त आमचे आकाश सारे झुलती हिरवी राणेवाणी, मुक्त आमचे आकाश सारे झुलती हिरवी राणेवाणी, स्वैर उडती पक्षी नभी, आनंदाज उरी नांदे, आनंदाज उरी नांदे. आज 15 ऑगस्ट. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून आज आपण हा महोत्सव साजरा करीत आहोत. शाळा महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीत, गाणी असे कार्यक्रम साजरे करतात. सगळीकडे आनंद पसरला आहे. परंतु आपल्याला स्वातंत्र्याचा आनंद हा सहजासहजी मिळाला नाही. कुणाचा बाप मेला, कुणाचा भाऊ गेला, कुणाचा पती, तर म्हाताऱ्या आई वडिलांचा एकुलता एक आधार असलेला मुलगा मरण पावला आणि तेव्हा कुठे भारताला स्वातंत्र्याची सोनेरी पहाट दिसली. ज्या इंग्रजांच्या गुलामगिरीत आपला भारत देश होता, त्यांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी महात्मा गांधी यांनी सत्य व अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला, तर कोणी क्रांतिकारी मार्गाचा अवलंब केला. त्या इंग्रजांच्या ताब्यात आपला भारत देश होता. त्यांच्या ताब्यातून आपल्याला मुक्त करण्यासाठी झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा कितीतरी असंख्य शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली व आपला भारत देश स्वतंत्र करून दिला. सायमन कमिशनला विरोध केला म्हणून सँडर्स नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने लालाजींच्या छातीवर लाठी हल्ला केला. त्यामुळे लालाजींचा मृत्यू झाला. तेव्हा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव पेटून उठले. भगतसिंग म्हणतात, अब भी जिसका खून न खौला खून नहीं वो पानी है. अरे अब भी जिसका खून न खौला खून नहीं वो पानी है. जो देश के काम ना आए वो बेकार जवानी है, वो बेकार जवानी है. भगतसिंग आणि राजगुरू यांनी आपल्या पिस्तुलीच्या गोळ्यांनी सँडर्सच्या डोक्याचे चिंदडे केले आणि लालाजींच्या मृत्यूचा बदला घेतला. पुढे त्यांनी संसदेत बॉम्बस्फोट केला व ते स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाले. जेलमध्ये असताना एका जेलरने त्यांना प्रश्न विचारला, तुमची शेवटची इच्छा काय आहे? तुम्हाला फाशी तर नक्की आहे, तुमची शेवटची इच्छा काय आहे? मग त्यावर भगतसिंग, राजगुरू व सुखदेव म्हणाले की आम्हाला व्यायाम करायचं साहित्य आणून. मग आता त्या जेलरने विचारले, आता तुम्ही मरणार आहात आणि आता तुम्हाला व्यायाम करायची काय गरज? जेलरने त्यांना व्यायामचे साहित्य आणून दिले. ते व्यायाम करीत असत. रोज सकाळी ते व्यायाम करीत असत. मग एके दिवशी एका जेलरने त्यांना सहज प्रश्न विचारला, तुम्ही आता मरणार आहात, मग व्यायाम करून काय करसाल? तेव्हा भगतसिंग, राजगुरू व सुखदेव म्हणाले की आम्ही आमच्या मातीला माता म्हणतो, भारत माता म्हणतो आणि आपण जे देवाला फुलं चढवतो ते ताजी तवानी असतात आणि आम्ही आमच्या मातेला 3 ताजी तवानी फुलं चढवत आहोत. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव असे 3 फुलं चढवत आहोत. मग ती फुलं तर
इंद्राची आई त्यांना भेटण्याकरिता आली होती. त्यांची आई त्यांना म्हणाली, बाळा खचू नकोस, देवावर श्रद्धा ठेव. तेव्हा भगतसिंग म्हणाले, अगं आई, माझ्या रक्तात वाकणं नाही का झुकणं नाही, आणि खचून जाणं तर दूरच राहिलं. आई, तुझ्यासाठी आणि माझ्या मातृभूमीसाठी कितीही वेळा मरायला तयार आहे. मेलो तर पुन्हा जन्म घेईल आणि पुन्हा या जुलमी इंग्रजांविरुद्ध उभा राहील. लवकरच त्यांना फाशी दिली गेली. आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला. आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला. ती आई आहे भाग्यशाली जिच्या खुशीमुळे आम्ही स्वातंत्र्याचा दिवस पाहिला, जिच्या खुशीमुळे आम्ही स्वातंत्र्याचा दिवस पाहिला. भारतीयांची जिद्द, चिकाटी व स्वातंत्र्याची ओढ बघून इंग्रज सरकारने भारतीयांच्या पुढे नमते टेकली व 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. एकदा जोरदार तालियां हो जाए संग्राम शेरके के लिए.